पोहोचणार होता डॉक्टर साहेब? अजून किती वेळ लागेल? लवकरच पोहोचू आपण. प्रफुल, मी तुला काही होऊ देणार नाही प्रफुल. हे गुन्हेगार सुद्धा ना काही नाटकं करतात, बरोबर आहे? म्हणे हार्ट अटॅक आला, जेणेकरून कायदेशीर कारवाई होऊ नये. आणि तसंही हे प्रकरण हॉस्पिटलचे मालक डॉक्टर रणजित यांचं, डॉक्टर रणजित नाव आहे ना त्यांचं? डोंट वरी सुशीलाजी, ऑपरेशन नंतर दोन्ही ब्लॉकेजेस निघून जातील. रणजित सर, सिगरेट मागवू का तुमच्यासाठी? हे बघा, तुम्ही मला वचन द्यायला हवं की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही धूम्रपान करणं एकदम बंद कराल. व्हेरी गुड. डॉक्टर साहेब बघा ना, हा अजिबात हालचाल करत नाहीये. मी तुला काही होऊ देणार नाही. मी आहे ना. आपण आता पोहोचतोच आहे हॉस्पिटलमध्ये. प्रफुल, सगळं ठीक होईल. मी आहे ना. डॉक्टर साहेब लवकर चेक करा. सर, बाहेर मीडियाचे लोक इथून जायचं नावच घेत नाही. त्यांना वाटतं ही सर्जरी, हे सगळं काही एक नाटक आहे. काय? बरं, तू एक काम कर, पॅथॉलॉजी लॅब असिस्टंट संजीवकडून रणजित यांचे रिपोर्ट्स मागवून घे. सर, मी रिपोर्ट्स मागवून ठेवले, ते येतीलच इतक्यात. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. हे डॉक्टर कमलेश आहेत आणि हेच डॉक्टर रणजितचं ऑपरेशन करणार आहे. डॉक्टर कमलेश, हार्ट अटॅक खरा आहे की इन्क्वायरी पासून वाचण्याचं काही नाटक आहे? मी स्वतः डॉक्टर रणजित यांना चेक केलंय. त्यांची अवस्था खूप नाजूक आहे. जर का योग्य वेळी त्यांचं ऑपरेशन नाही झालं तर त्यांचं वाचणं खूप कठीण आहे. डू यू अंडरस्टँड? पण ऑर्गन ट्रान्सप्लांट रॅकेटमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना हा अटॅक आला की हा निबळ योगायोग असू शकतो? हार्ट अटॅक त्या केसच्या आधी आला की त्या केसच्या नंतर आला हे मला नाही माहित. मला फक्त इतकंच माहिती आहे की इथे कुठलंही नाटक किंवा ड्रामा नाही चाललाय. ही माहिती आहे की गेली कित्येक वर्ष तुम्ही मिस्टर रणजित यांचे मित्र आहात. मला सांगा तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हा, मिस्टर रणजित आणि मी मित्र आहोत, करेक्ट. पण मिस्टर रणजित कोणत्या रॅकेटमध्ये सामील आहेत किंवा नाहीत तर त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. मला फक्त इतकंच ठाऊक आहे की इथे कुठलंही नाटक, कुठलाही ड्रामा नाही चाललाय. सर, हे घ्या. तो द्या. हे बघा, हा आहे त्या गोष्टीचा पुरावा. हे आहे त्यांचे लिपिड प्रोफाईल टेस्ट. ही आहे त्यांच्या वाढत्या कोलेस्ट्रॉलची लेवल. हे त्यांचे सगळे टेस्ट रिपोर्ट्स बघा. हे आहे त्यांच्या हृदयाचं स्कॅन. हे बघा, इथे अगदी स्पष्टपणे दिसून येते की त्यांच्या ज्या दोन्ही आर्टरीज आहेत त्या जवळपास पूर्ण स्वरूपात ब्लॉक्ड आहेत. त्यांचं क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. मी फक्त तेच करण्याचा प्रयत्न करतोय. उद्या सकाळी त्यांचं ऑपरेशन आहे आणि तुम्हा लोकांना जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना, उद्या त्यांच्या ऑपरेशन नंतर, ते शुद्धीत आल्यानंतर त्यांना तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. सर, वेल डन टीम. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. आता सगळे ब्लॉकेजेस क्लिअर आहेत आणि आता यांना कोणताच धोका नाहीये. विनीत, ड्रेसिंग कर. हो सर. सर, यांना हार्ट अटॅक आला. विनीत, यांना लवकरात लवकर इंजेक्शन दे. ऑक्सिजन चेक करा फास्ट. कसं काय झालं? आपण यांना वाचवू शकलो नाही. मृत्यू नाही ऑफिसर, त्यांचा मर्डर झालाय. मर्डर? हो. पण डॉक्टर रणजित यांचा मृत्यू तर हार्ट अटॅकने झालाय ना?
हार्ट अटॅक तर आला होता, पण तो असा नैसर्गिकरित्या नव्हता आला. काय म्हणायचं काय तुम्हाला? या मी तुम्हाला दाखवतो. या हे बघा सर, हे आहेत रणजित यांच्या हृदयाचे स्कॅन्स जे त्यांच्या सर्जरीच्या आधी केले गेले होते. या 2 आर्टरीज, ही पहिली जी आहे ना ती जवळपास 50% ब्लॉक्ड आहे आणि दुसरी आहे ती 80% ब्लॉक्ड आहे. आणि आता हा दुसरा स्कॅन बघा सर, जो सर्जरीच्या ताबडतोब नंतर करण्यात आला होता, ज्यामध्ये कोणतेही ब्लॉकेजेस अजिबात दिसत नाहीयेत. याचा अर्थ हा झाला की आमचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं. पण मग ते अचानक डॉक्टर रणजित यांना हार्ट अटॅक आला आणि आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. अच्छा, म्हणूनच तुम्ही म्हणताय की रणजितला हार्ट अटॅक नाही तर कोणीतरी त्याला मारलंय. सर, मला पूर्ण खात्री आहे की डॉक्टर रणजित यांची हत्याच झाली आहे. आता आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की इथे सुद्धा एक ब्लॉकेज आहे जो सर्जरीच्या आधी केलेल्या स्कॅनमध्ये इथे नव्हताच, आणि यामुळेच त्यांच्या आर्टरीमध्ये 100% ब्लॉकेज झालं आणि त्याच्यामुळेच फायनली डॉक्टर रणजित यांचा मृत्यू झाला. हो, पण डॉक्टर साहेब, कधी कधी सर्जरीच्या मुळे देखील रक्ताची गुठळी होऊ शकते, त्यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो ना. होतो ना सर, पण एवढा मोठा ब्लॉकेज असा काही मिनिटात होत नाही. त्यासाठी वर्ष जावी लागतात सर. सकाळी 7 वाजता जेव्हा आम्ही हे पहिलं स्कॅन केलं तेव्हा यात कोणतंच ब्लॉकेज अजिबात नव्हतं, पण फक्त 15 ते 20 मिनिटाच्या दरम्यान एवढा मोठा ब्लॉकेज कसा काय होऊ शकतो सर? तुम्हीच सांगा. डॉक्टर साहेब, असं कोणी कधी कोणाची आर्टरी ब्लॉक करू शकतो का? कोणी कसं काय हे असं केलं असेल हे तर मला सुद्धा माहित नाहीये. त्याचा शोध आम्ही घेऊ डॉक्टर साहेब, पण तुम्ही फक्त एवढंच सांगा की हे कोणी केलं असेल, कोण करू शकतं असं सांगा. मला नाही वाटतं की रणजित सारख्या भल्या माणसासोबत असं कोणी करू शकतं. डॉक्टर साहेब, जितकं आम्हाला माहिती आहे डॉक्टर रणजित तेच आहेत ना ज्यांच्यावर ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या प्रकरणात गडबड करण्याची केस सुरू आहे? हो, केस सुरू आहे, पण मला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. चला, थँक्यू डॉक्टर. अभिजित, बॉडीला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठव आणि त्या डॉक्टर साळुंखेला सगळं प्रकरण अगदी डिटेलमध्ये सांग. व्हेरी इंटरेस्टिंग. हो खरंच. बॉस, डॉक्टर कमलेश यांचा संशय अगदी बरोबर होता. रणजितचा खूनच झालाय. त्याच्या आर्टरीज मध्ये ब्लॉकेज आधी नव्हता, ब्लॉकेज केला गेलाय. ब्लॉकेज केले गेलेत म्हणजे? खूपच चकित करणारी गोष्ट यार, आहे. काहीतरी नवीन गोष्ट सांग यार मला. नवीन गोष्ट सांगतो, या इथे. हे बघा बॉस, हे माणसाचं हृदय आहे आणि या आहे त्या ब्लड वेसल्स, आर्टरीज, ज्यांच्यामुळे हृदयात रक्ताभिसरण होतं. आता या आर्टरीज 2 प्रकारे ब्लॉक होऊ शकतात बॉस. एक तर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाल्यावर आणि आर्टरीज मध्ये प्लाग जमा होतो. हे बघा यांचं क्रॉस सेक्शन. हा प्लाग इथे एकत्र झाला, प्लाग एकत्र झालाय आणि आर्टरीज ब्लॉक झाली. दुसरा प्रकार, कोणत्याही कारणामुळे रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या आणि आर्टरीज मध्ये ब्लॉकेज झालं. आता याच्या सर्जरीमध्ये हे जे 2 ब्लॉकेजेस होते, हे तर सर्जरी केल्यानंतर निघून गेले होते. ठीक आहे. आणि तरी सुद्धा याचा मृत्यू झाला आणि तोही हार्ट अटॅक मुळेच झाला. आणि ते आहे हा तिसरा आर्टरीजचा ब्लॉक, ज्याच्यामुळे हा हार्ट अटॅक आला. आणि ह्या ब्लॉकचं कारण काही वेगळंच आहे बॉस. ब्लॉकचं कारण काही वेगळंच आहे म्हणजे काय? याचं कारण आहे पॉलीॲक्रिलेट पॉलिमर. काय? पॉलीॲक्रिलेट पॉलिमर? हे एखादं खतरनाक केमिकल आहे का? नाही फ्रेडी सर, हे केमिकल तर प्रत्येक घरामध्ये असतं. मी दाखवते तुम्हाला. हे डायपर बघताय? हे केमिकल प्रत्येक डायपर आणि सॅनिटरी नॅपकिनच्या आतमध्ये असतं आणि याचं काम आहे कोणतंही लिक्विड किंवा द्रव पदार्थाला जेलमध्ये बदलून टाकणं. हे आहे पॉलीॲक्रिलेट पॉलिमरचे क्रिस्टल्स. आता मी यावर पाणी टाकते. अरे, हे तर जेलमध्ये बदललं. तारिका मॅडम, ही काय एखादी जादू आहे का? जादू नाही फ्रेडी, सायन्स. बॉस, या केमिकलला वॉटरलॉक देखील म्हणतात. हे आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त पाणी किंवा कुठल्याही लिक्विडला आपल्या आतमध्ये शोषून घेऊ शकतो. अच्छा, मग म्हणूनच याचा डायपर्स आणि
सॅनिटरी नॅपकिन्स मध्ये वापर केला जातो. आणि सर, रणजीतच्या आर्टरीच्या ऑटॉप्सीमध्ये हेच केमिकल सापडलंय. बॉस, हे केमिकल आपणहून तर त्याच्या आर्टरीज मध्ये पोहोचलं नसणार. होय, सर्जरीच्या वेळीच गेलं असणार. हे केमिकल पॉलीॲक्रिलेट पॉलिमर, ज्याच्यामुळे त्याचं रक्त जेलमध्ये बदलून गेलं आणि त्याने आर्टरीज ब्लॉक केल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पण नाही, असं नाही होऊ शकत साळुंखे. सर्जरीच्या वेळी हे पॉलीॲक्रिलेट पॉलिमर त्याच्या बॉडीमध्ये टाकलं नाही गेलंय. जर का असं झालं असतं तर त्याच वेळी सर्जरीच्या वेळीच त्याचं रक्त जेलमध्ये बदलून गेलं असतं, ब्लॉकेज झाले असते, त्याचा मृत्यू झाला असता ताबडतोब. सर्जरी 2 तास चालली होती आणि मुख्य म्हणजे ती यशस्वी देखील झाली. 2 ब्लॉकेजेस होते, ते देखील क्लिअर झाले. पण हा 3रा ब्लॉकेज नंतर तयार झाला. याचा अर्थ आहे पॉलीॲक्रिलेट पॉलिमर त्याला नंतर देण्यात आलंय, सर्जरी झाल्यानंतर. आणि हे तर डॉक्टर कमलेशच्या टीम मधलाच कोणीतरी देऊ शकतो. अशा कोणत्याही केमिकलचा वापर सर्जरीमध्ये तरी होत नाही सर. माहितीये आम्हाला डॉक्टर साहेब, या पॉलीॲक्रिलेट पॉलिमरचा सर्जरीमध्ये वापर केला जात नाही. म्हणूनच आम्हाला संशय आहे की कोणीतरी डॉक्टर रणजितला जाणून बुजून हे दिलं होतं. आणि आम्हाला डाऊट आहे की तो तुमच्यापैकीच कोणीतरी एक आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी. हे तुम्ही काय बोलताय सर? ही आमच्या बेस्ट डॉक्टर्स आणि नर्सेसची टीम आहे. इथे हे कोणी क्रिमिनल्स नाही आहेत सर. क्रिमिनल्स आपल्यासारखेच दिसतात, समजलात? आकाशातून पडत नसतात ते. पण सर, या हॉस्पिटलमुळे आमची घरं चालतात. आमच्याच मालकांना आम्ही का मारू? आणि सर, डॉक्टर रणजितशी आमचं कुठलं वैर नव्हतं, तर त्यांना मारून आम्हाला काय मिळणार? डॉक्टर, तुम्ही म्हणालात की हे केमिकल सर्जरीमध्ये वापरले जात नाही, पण जे अवजार, इन्स्ट्रुमेंट्स सर्जरीमध्ये वापरले जातात ते कदाचित असं तर नसेल ना की कोणीतरी हे केमिकल त्या अवजारांना लावलं असेल? ऑपरेशनच्या वेळी तुम्ही कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली होती? सर, सगळ्यात आधी आम्ही ॲनेस्थेशिया म्हणजेच बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं होतं. फक्त एक निडल, एक सिरिंज आणि एक इंजेक्शनचाच वापर केला. खरं तर या गोष्टी एकदम व्हॅक्यूम पॅक असतात, जी फक्त आणि फक्त ऑपरेशनच्या वेळीच उघडली जातात. मी डॉक्टर कमलेशना सेट दिला होता आणि तो पूर्णपणे चेक केलेला होता. तो व्हॅक्यूम पॅक होता. आणि हो सर, आम्ही औषधं आणि रक्त चढवायला काही ट्यूब्सचा पण वापर केलेला, जसे की IV क्यूब्स, कॅथिटर एक्सेट्रा. या सगळ्या वस्तू आम्हाला बघायच्या आहेत. एका सर्जरीला वापरलेलं सामान आम्ही परत नाही वापरत सर. जाळून नष्ट केलं जातं ते. आणि कालच त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथून पाठवल्यात आणि आतापर्यंत तर. कुठे आहेत या सगळ्या वस्तू? कुठे डिस्ट्रॉय करता तुम्ही? सर, इन्सिनरेटर रूम मध्ये. इन्सिनरेटर रूम मध्ये? फ्रेडी, तारिका, जा जाऊन बघा लवकर. थांब रे, हे लवकर बाहेर काढ. आम्ही CID मधून आहोत. चल लवकर काढा बाहेर. मी पटकन हे चेक करते आणि तुम्हाला सांगते. सर, एक IV ट्यूब, IV बॅग आणि सेंट्रल लाईन मधून मला पॉलीॲक्रिलेट पॉलिमरचे अंश मिळाले आहेत. काय? काय डॉक्टर साहेब, कोणी डॉक्टर रणजितला IV ट्यूब आणि IV बॅग लावली होती? डॉक्टर मिथुननी. हो सर, मीच त्यांना सेंट्रल IV लाईन लावलेली होती. पण मला नाही माहित त्यात केमिकल कसं आलं. तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित?
त्या ट्यूब मध्ये आम्हाला केमिकलचे अंश मिळालेत. ती ट्यूब तुम्हीच लावलेली. सांगा डॉक्टर मिथुन, का केलं तुम्ही हे? का केलं? सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सर. मी असं काही केलं नाहीये आणि मी असं का करेन सर? सर मी एक गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट आहे. डॉक्टर बनणं माझं स्वप्न आहे आणि माझा हा पहिला जॉब आहे. रणजित सरांना मारून मला काय मिळणार सर? ACP सर, मी तुमच्या पाया पडून विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कोणावरही संशय घेऊ नका सर. आमच्यातलं कोणी असं नाही करू शकत. तुम्हीच विचार करा, आमच्यातलं जर कोणी असं काही केलं असतं तर आम्हीच तुम्हाला इथे का बोलवलं असतं? बस बस, ते केमिकल IV ट्यूब आणि IV बॅग मधून सापडलंय आणि ते डॉक्टर मिथुने लावलं होतं. जर डॉक्टर मिथुने नाही लावलं तर मग कोणी लावलंय? आहे काही उत्तर? हा साळुंखे, काय? अरे यार साळुंखे, आतापर्यंत तर तू बोललास की पॉलीअॅक्रेलिक पॉलिमरने कोणतंही लिक्विड काही क्षणातच जेलमध्ये कन्व्हर्ट होतं. आता तू बोलतोयस की डॉक्टर रणजितच्या सर्जरीच्या आधी त्याला हे पॉलिमर दिलं गेलंय. कसं? हे कसं होऊ शकतं? हा बॉस, जेव्हा मी रणजितच्या ॲटॉप्सीला आणखी बारकाईने चेक केलं तेव्हा मला पॉलीअॅक्रेलिक पॉलिमर बरोबरच आणखीन एक केमिकल पण मिळालं. अजून एक केमिकल? कोणतं? जेलेटिन. जेलेटिन तर विरघळलंय पण त्याचे अंश अजून बाकी आहेत बॉस. यार तुला काय बोलायचंय? मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की जेलेटिन त्याच्या रक्तात अखेर गेलं तर गेलं कसं? जेलेटिन हे कॅप्सूलचं आवरण जेलेटिनचं बनलेलं असतं ज्यात औषध भरलं जातं आणि हे कॅप्सूल शरीरात तोपर्यंत नाही विरघळत जोपर्यंत ते आपल्या योग्य जागी नाही पोहोचत. कारण या जिलेटिनला विरघळायला थोडा वेळ लागतो. हे बघा, ही जिलेटिनची कॅप्सूल आपण पाण्यात टाकली. आता हिला विरघळायला थोडासा वेळ लागेल. म्हणजे साळुंखे, तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की ज्याने कोणी हे केलंय त्याने पॉलीअॅक्रेलिक पॉलिमर रणजितच्या शरीरात या कॅप्सूल मधून दिलंय. नाही बॉस, कॅप्सूल मधून नाही, तर त्याने या पॉलीअॅक्रेलेट पॉलिमरच्या छोट्या छोट्या क्रिस्टल्सना जिलेटिन मध्ये कोट करून टाकलं. त्याला हेच हवं होतं की हे केमिकल तोपर्यंत वितळू नये जोपर्यंत ते रणजितच्या हृदयात जात नाही. त्याला सगळं माहित होतं. जेलेटिनच्या वितळण्याची वेळ, केमिकल हृदयापर्यंत पोहोचण्याची वेळ, सगळं माहित होतं त्याला. म्हणूनच त्याने खूप हुशारीने हा प्लान बनवला आणि यशस्वी सुद्धा झाला. म्हणून तुम्हाला वाटतंय की हे काम ऑपरेशन थिएटर मध्ये नाही झालंय? हो सर. सर आमच्या कॅल्क्युलेशन नुसार हे केमिकल सकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान रणजितच्या IV ट्यूब किंवा सेंट्रल लाईन मध्ये टाकलं होतं आणि ऑपरेशन झालंय 7 वाजता. चला तर शोध लावूया की सकाळी 4 ते 5 च्या दरम्यान कोण कोण गेलं होतं डॉक्टर रणजितच्या रूम मध्ये. सर मी तेव्हा घरी होतो सर. आणि तुमची टीम? सर सकाळी 6च्या आधी आमच्यापैकी कोणी हॉस्पिटलमध्ये नाही आलं आणि सकाळी 6:30 वाजता माझी टीम ऑपरेशनसाठी रणजितच्या वॉर्डमध्ये गेली. तसं रणजित ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या रॅकेटमध्ये अडकलेलाच होता, तर साहजिकच आहे त्याचे कोणी शत्रू देखील असतील. तर हा सगळा प्रकार इलिगल ऑर्गन ट्रान्सप्लांटचाच आहे. सर मला या बाबतीत जास्त माहिती नाहीये, पण लोकांनी कंप्लेंट केली आहे की रणजित ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या यादीत गडबड करायचा सर. कसली यादी? जेव्हा पण कोणत्या रुग्णाला आपल्या शरीराचा अवयव बदलायचा असेल तर त्याला गरज असते अशा डोनरची ज्याच्याकडून तो अवयव घेता येईल. कित्येक वेळा असे रुग्ण महिने वा वर्षानुवर्ष अशा डोनरची वाट बघतात. अशा रुग्णांची एक यादी असते आणि जसा डोनर मिळतो त्या यादीनुसार प्रथम किंवा नंतर त्यांना तो अवयव दिला जातो. पण लोकांची अशी तक्रार होती की डॉक्टर रणजित गरजू रुग्णांना तो अवयव न देता श्रीमंत पैसेवाल्या लोकांना उच्च किमतीत तो अवयव देत होते. पण या सुरू असलेल्या केसचा काही निष्कर्ष निघण्याच्या आधीच कोणीतरी डॉक्टर रणजित यांना मारलं सर. हॉस्पिटलमध्ये काल सकाळी 4 ते 5 च्या दरम्यान जितके लोक उपस्थित होते त्या सगळ्यांची चौकशी करूया. ऑपरेशनच्या आधी पूर्ण वेळ मी त्यांच्या सोबत होते. सर, बहिणींना जेव्हा पण बाहेर जावं लागायचं तेव्हा मी आणि धरम तिथेच असायचो. रात्री कोण होतं तिथे? सर 12 वाजेपर्यंत तर आम्ही पण होतो. त्यानंतर आम्ही निघून गेलो होतो.
मग मॅडम तुम्ही रात्री होतात का तिथे? हो पहाटे 4 ते 5 दरम्यान सुद्धा. हो ना, 4 ते 5 दरम्यान तिथेच होते. यावरून सिद्ध काय करायचंय? मी माझ्या नवऱ्याला मारलंय? मी बायको आहे त्यांची. अशा वेळी मी त्यांच्याजवळ नाही थांबणार तर कुठे थांबणार? हे बघा मॅडम, 4 ते 5 दरम्यान मिस्टर रणजितच्या आयव्ही मध्ये ते केमिकल टाकण्यात आलंय आणि जर त्यावेळी तुम्ही तिथे होतात तर साहजिकच आहे की तुम्हीच हे सगळं केलं. हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझा नवरा कसाही असला, त्याच्यावर कोणताही आरोप होता, पण तो एक चांगला नवरा होता. माझ्यासाठी सर्वस्व होता आणि त्यांना मारण्यासाठी माझ्याकडे काहीच कारण नाहीये. हे बघा, जर तुम्ही हे केलं नसेल तर ज्याने कोणी हे केलंय किंवा 4 ते 5 दरम्यान जो कोणी इथे आला असेल त्याला तुम्ही पाहिलंच असेल ना. मी वेळ तर पाहिली नव्हती, पण जवळपास त्याच दरम्यान वॉर्डमध्ये एक डॉक्टर आलेला. मी त्यांचा चेहरा बघू शकले नाही कारण चेहऱ्यावर मास्क होता. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? यांचा CRP रिपोर्ट नॉर्मल आहे? डॉक्टर, तुम्ही काही बोलत का नाहीये? काही चिंतेची बाब नाहीये ना? डॉक्टर डॉक्टर हे 4 ते 5 दरम्यान डॉक्टर रणजितजींना जी आयव्ही बॅग लावलेली होती ती कोणी लावली होती? सर, मीच लावली होती. रात्री 12 वाजता लावलेली, सकाळपर्यंत चालू होती. सर, असं होऊ शकतं की आयव्ही बॅग्स बदलल्या असतील. या आयव्ही बॅग्स तुम्ही ठेवता कुठे आणि कोण कोण जाऊ शकतं तिथे? सर, स्टोर रूम मध्ये ठेवतो आणि तिथे कुणीही जाऊ शकतो. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये किती लोक होती? सर, खूप जण होते, पण रणजित सरांना ज्या वॉर्ड मध्ये ठेवलं होतं तो स्पेशल वॉर्ड होता आणि तिथे कुणीही जाऊ शकत नाही. तिथे फक्त त्याच मजल्यावरील लोक जाऊ शकतात, जसे की पॅथॉलॉजी स्टाफ, नर्स, डॉक्टर्स आणि रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक. आणि डॉक्टर तेज, तुम्ही त्यावेळी ड्युटीवर होता? हो, पण सर सकाळी 4 ते 5 दरम्यान मी मिस्टर रणजित यांच्या रूम मध्ये गेलोच नव्हतो सर. आणि नाही मी कोणता सर्जरीवाला मास्क लावला होता. जर तुम्ही मास्क लावून तिथे गेला नव्हता तर तो कोण होता जो मास्क लावून आतमध्ये गेला आणि डॉक्टर रणजीतची हत्या केली? सर, ही जसे ही बोलते की हॉस्पिटल स्टाफ व्यतिरिक्त रुग्णांसोबत आलेले त्यांचे नातेवाईक पण होते, तर त्यांच्यापैकी तर कोणी नसेल. चल बघूया. चला या डॉक्टर साहेब. सर, या वॉर्ड मध्ये ते रुग्ण आहेत जे काल पण ऍडमिट होते. आम्ही यांना काही प्रश्न विचारू शकतो का? विचारू शकता सर, पण यापैकी कोणी असा नाहीये जो स्वतः त्या वॉर्ड पर्यंत जाऊ शकेल. स्वतः जाऊ शकत नाही, पण यापैकी कोणीतरी असं असेल ज्याने खुनाला पाहिलं असेल. सर, यांपैकी 2 रुग्ण असे आहेत ज्यांची सर्जरी झाली आहे आणि बाकी या अवस्थेत नाही आहेत की उठून या वॉर्डच्या बाहेर जातील. बस इतकेच रुग्ण आहेत की यांच्याशिवाय कोणी अजून आहे? म्हणजे असा कोणी जो काल इथे होता पण आज नाहीये? हो सर, एक माणूस होता जो मिस्टर रणजीतच्या सर्जरीच्या एका रात्री आधी आलेला. त्याला छातीत दुखत होतं. आम्ही सगळ्या टेस्ट केल्या पण सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या सर. घाबरू नकोस प्रफुल्ल, सगळं काही ठीक होईल ना. अरे मेलो. डॉक्टर साहेब आता येतीलच हा. तू शांत वाटतं मी. राहा, घाबरू नकोस. अरे देवा. डॉक्टर साहेब बघा ना किती थांबा दुखतंय. जरा, मी बघतो यांना. खूप हे दुखतंय बघा, डॉक्टर. ECG एंजिओग्राम नॉर्मल आहे. मला नाही वाटत की यांच्या हृदयाला काही त्रास आहे. मला वाटतं यांना गॅसचा त्रास आहे. मी काही गोळ्या लिहून देतो, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. घरी नाही डॉक्टर साहेब, मी कोणतीच रिस्क नाही घेणार. तुम्ही निदान रात्रभर तरी यांना इथे ठेवून घ्या. हे पहा, मला तरी तशी काही गरज वाटत नाही, पण तरी पण तुम्ही बोलताय तर नर्स यांना ऍडमिट करून घ्या. डोंट वरी, यू विल बी ओके. या प्रफुल्ल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज किती वाजता मिळाला? सर, हे साधारण 9:30-10 वाजता. 9:30-10 वाजता. पंकज, या प्रफुल्लबद्दल माहिती काढ आणि त्याने हॉस्पिटलमध्ये जो काही पत्ता दिलाय त्याला क्रॉस चेक कर. सर, हा पंकज, प्रफुल्ल बद्दल काही कळलं का रे?
नाही सर. नाही? सर हॉस्पिटलमध्ये प्रफुल्लने जितकी पण माहिती दाखवली होती ती सगळी चुकीची होती आणि प्लस त्याने पेमेंट पण कॅश मध्ये केलं होतं. पण हा वॉर्ड बॉय सर, हा वॉर्ड बॉय ॲम्ब्युलन्स मध्ये प्रफुल्लला हॉस्पिटलला घेऊन आला होता. कुठून उचललं होतं त्याला? मालाडवरून सर. त्याच्या बायकोला ओळखतो मी. बायकोला ओळखतो? कसं? ती पिकॉक बारची एक नंबर डान्सर चेरी आहे. अच्छा. आणि मी तिचा फॅन नंबर 1 वर्षापासून दर आठवड्याला तिकडे जायचो, फक्त तिच्यासाठीच. पण मला कधी तिने पाहिलंच नाही. आणि त्या दिवशी ॲम्ब्युलन्समध्ये किती प्रेमाने आपल्या नवऱ्याची काळजी घेत होती. आई शपथ जीव जळत होता माझा. हे बघून माझं मन दुखावलं. तर रुपाली खरं तर पिकॉक बारची डान्सर आहे सर. चेरी. रुपाली, पिकॉक बारची डान्सर रुपाली. रुपाली उर्फ चेरी. या चेरीला जाऊन भेटा, चांगली चौकशी करा हिची. हीच आपल्याला प्रफुल्ल बद्दल सगळं काही सांग. साहेब, हाच आहे चेरीचा नवरा. हाच आहे का? दोन दिवसापूर्वी याला हार्ट अटॅक आला होता आणि आज हा बसून रोमांस करतोय. बघ, मी काम पूर्ण केलं ना बॉस, तर पूर्ण पैसे हवेत. ऐक 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 तू सांगितलं त्याला मारून टाक, मी मारलं. आता ते कसं केलं, काय केलं, या सगळ्यात घुसायचं नाही. हे बघ हे बघ हे बघ, आता फक्त हे सांग की पैसे घ्यायला मला कुठे यायचं आहे, बस. ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता. ठीक आहे. सर, याने मान्य केले की यानेच खून केलाय. आपल्या बॉस बरोबर फोनवर बोलत होता काही पैशांच्या देण्या घेण्याबद्दल आणि उद्या सकाळी त्यांना भेटणार आहे. सर, याला पकडूया का? नाही, आता नाही. हा आपल्या बॉसला भेटेल आणि आपण पण भेटू याच्या बॉसला. बघू तरी खरा खेळाडू कोण आहे. हा नक्की काय करायला आला इथे? इथे काय करतोय हा? आला होता रिकाम्या हाती, आता बॅग घेऊन चाललाय. हा बॉस तर एकदम चलाक निघाला. चला पकडूया त्याला. ते सगळं सोड, आधी बॅग हिला उघडून दाखव आणि यात काय ते अरे सामान आहे माझं, काय करायचं तुम्हाला? आणि कोण आहात तुम्ही? CID. CID? आधी हे सांग, रणजितला का मारलंस तू आणि कोणाच्या सांगण्यावरून मारलंस? सर, मी रणजितला कोण रणजित सर? सर, मी काय केलं नाही सर. सर मी काय नाही केलं. नाही, फोनवर तर तू आपला गुन्हा मान्य केलास ना, तर जरा आम्हाला सुद्धा सांग.
सर मी कोणता गुन्हा नाही केला सर. फक्त फोनवर खोटं बोललो होतो सर. फोनवर मी खरं सांगतोय सर. आधी मी खोटं बोलत होतास की आता खोटं बोलतोय? सर आता मी एकदम खरं सांगतोय सर तुम्हाला. सर मी काहीच केलं नाहीये सर. काय नाही केलं सर. मग ते खोटं हार्ट अटॅकचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये भरती का झालेलास? सर मी तिथे भरती जरूर झालो. त्याला मारण्यासाठीच भरती झालो होतो. पण तो तर मी मारण्याच्या आधीच मेला सर. तो बस नाही. मेलेला. आम्हाला चांगलंच माहिती आहे की रणजितच्या रक्तात ते केमिकल तू मिसळलं होतंस. पॉलीॲक्रिलेट पॉलिमर. काय साहेब काय बोललात तुम्ही? पॉली काय? सर काय बोलताय सर? सर एवढं मोठं नाव जर मी लक्षात ठेवू शकलो असतो तर मी डॉक्टर नसतो झालो. सर मी ना सर 8वी नापास आहे सर. 8वी नापास सर. सर हे किलोमीटर पॉलिटिव्ह काय बोलताय सर? मला काहीच कळत नाही सर. सर मी तिथे होतो. संधी मिळताच त्याचा गळाबिळा दाबून त्याला चाकू वगैरे खुपसून, पण मला संधीच नाही मिळाली सर. संधीच नाही मिळाली. तो भरती झाला तिथे सर. तिथे चिरफाड वगैरे होते ना सर. ऑपरेशन होतं ना त्या रूम मध्ये सर. तिथे भरती झाला तो सर. मग सकाळी बातमी कळली तो गेला म्हणून सर. सर खरंच सांगतोय सर. सर पाहिजे तर तुम्ही माझ्या चेरीला विचारा सर. अच्छा, तर मग हे इतके सारे पैसे आणि तो फोन कॉल? सर मला एका माणसाने फोन करून सांगितलं की तो मला पैसे देणार. अर्धे काम होण्याआधी पैसे देणार तो आणि अर्धे काम झाल्यानंतर सर. पण तो मी मारायच्या आधीच मेला सर तो. तर मला वाटलं की का माझं नुकसान करू मी सर. मी पार्टीला खोटं बोललो सर. खोटं? हा? हॉस्पिटलमध्ये 4 ते 5च्या दरम्यान रणजितच्या रूममध्ये तूच गेला होतास ना, डॉक्टरच्या वेशामध्ये? हा सर गेलो होतो सर. सर पूर्ण रात्र तिथे लोकांचं येणं जाणं चालूच होतं सर. सकाळी 4-5 वाजता सर जरा शांतीचं वातावरण झालं तर सर मी डॉक्टरचं ते लावतात ना ते मास्क वगैरे आणि कपडे घालून गेलो सर. मी जसं त्याला मारायला जाणार तेवढ्यात ती आंटी उठली. काय झालं डॉक्टर? ती मला खरोखरचा डॉक्टर समजून प्रश्न विचारू लागली तर मी घाबरलो सर. मी काय उत्तर देणार होतो सर तिला. मग मी तिथून पळून गेलो. खरंच सांगतोय सर मी पळून गेलो तिथून. कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलेलं तुला? सर मला त्याचं नाव गाव काहीच माहित नाही सर. सर कुठला तरी तो सर प्रायव्हेट नंबर काहीतरी त्याच्यावरून कॉल करायचा सर. तो याआधी सुद्धा त्याने असेच पैसे दिले होते सर. आणि यावेळेला सुद्धा सर असंच ते. सर खरंच सांगतोय सर. मी खरं सांगतोय सर. सर तुम्ही लोकांनी मला इथे का बोलावलं सर? प्रफुल्लला ओळखतोस? प्रफुल्ल? कोण प्रफुल्ल? प्रफुल्ल? अरे हो, तुला तर तो माहित नाहीये ना. तू त्याला कधी पाहिलंच नाहीयेस. तू तर फक्त त्याच्याशी फोनवरच बोललायस ना. तुम्हा लोकांना काय म्हणायचंय मला काही कळत नाहीये सर. काही हरकत नाही, आम्ही आठवण करून देतो. आता पण काही बोलायचंय तुला? तर करण साहेब सांगा लवकर, का मारणार होता तुम्ही रणजितला? बोल लवकर. सर रणजित साहेबांसोबत त्या किडनी रॅकेटमध्ये मी सुद्धा होतो. पण सर अफरातफर मी नाही केली सर. मी तर फक्त रणजित साहेबांना मोठमोठ्या पार्ट्या आणून द्यायचो. बाकी सगळं तर तेच सांभाळायचे. सर जेव्हा ही केस झाली तेव्हा मला माहित होतं की फसल्यानंतर रणजित साहेब सगळा दोष माझ्या माथी मारणार. या सगळ्यातनं सुटण्यासाठी मी रणजित साहेबांना मारण्याचा प्लॅन आखला आणि म्हणूनच मी प्रफुल्लला कॉन्टॅक्ट केला. लाज वाटली पाहिजे तुला. पैशाच्या लोभापायी असलं घाणेरडं काम केलंस. तुला तर अत्यंत कठोर शिक्षा मिळेल, समजलं? अत्यंत कठोर. घेऊन जा याला पंकज. सर आपण परत फिरून तिथेच आलो. प्रफुल्लने सांगितलं होतं की त्याने रणजितला नाही मारलं म्हणून. मग कोणी मारलं असेल? हा प्रफुल्ल नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय. हा प्रफुल्ल. तुझी नजर सतत त्या रूमवर होती. तर काही आठवतंय का की त्या रात्री रूममध्ये कोण गेलेलं? किंवा सकाळी 4 ते 5च्या दरम्यान त्या रूममध्ये कोण गेलेलं? सर त्या रात्री रणजित साहेबांच्या रूममध्ये खूप जणांचं येणं जाणं चालू होतं. आता मी तर फक्त संधीची वाट बघत होतो की कोणी नसेल आणि मी माझं काम. सर 4-5 वाजताच्या वेळेत स्टाफचे सगळे लोक निघून गेले.
म्हणजे दया. अभिजित, कोणी तिथेच आहे. प्रफुल्ल, हो सर. पॅथॉलॉजी लॅब असिस्टंट संजीव. नाही सर, चल. नाही. सांग सगळं खरं खरं सांग लवकर. हो सर, हे सगळं काही मीच केलं. मीच त्या पॉलिमरला सेंट्रल लाईन मध्ये टाकलेलं, म्हणजे तो मरेलही आणि कोणाला कळणारही नाही. मला तर वाटलं होतं की तो ऑपरेशनच्या वेळीच मरावा, पण तो नंतर मेला. हो ना, पण का मारलंस तू डॉक्टर रणजितला? असं काय वैर होतं तुझं डॉक्टर रणजित बरोबर? त्याने माझं जगणं हिरावून घेतलं सर. त्याने माझ्या मुलीला मारून टाकलं होतं सर. मुलीला मारून टाकलं सर. काय खोटं बोलतोयस तू? रणजित कधीच असं काही नाही करू शकत. असं मलाही वाटलं होतं. मी 15 वर्ष या हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे सेवा केली आणि अचानक एके दिवशी मला कळलं की माझ्या मुलीचा एक अवयव निकामी झालाय. तिच्या आयुष्यासाठी नवीन अवयवाचं मिळणं फार गरजेचं होतं सर, आणि तो मिळालाही. एक डोनर मिळाला सर, आणि काही दिवसातच तिला नवीन बॉडी ऑर्गन बसवणार होते. तिला नवीन आयुष्य मिळणार होतं सर. नवीन आयुष्य. मी आनंदाने वेडा झालो सर, आनंदाने वेडा. सगळी तयारी झालेली. याच हॉस्पिटलमध्ये सर ऑपरेशन पण होणार होतं. पण मला अजून वाट बघायला सांगितलं गेलं. तो एवढासा जीव सर कधीपर्यंत वाट बघेल? ती निघून गेली, मला सोडून गेली सर. मग मी एके दिवशी ऑफिसमध्ये तिचा केस पेपर पाहिला सर. तेव्हा मला कळलं की तिचा बॉडी ऑर्गन मॅच झालेला सर, पण मला खोटं सांगण्यात आलेलं की मॅच नाही होत. खोटं सांगण्यात आलेलं सर. तो ऑर्गन थोड्याशा पैशांसाठी कुण्या दुसऱ्याला विकला सर. थोड्या जास्त पैशांसाठी. माझी मुलगी निघून गेली सर, मला सोडून निघून गेली. मग सर त्याच दिवशी मी शपथ घेतली की ज्या दिवशी मला संधी मिळेल मी त्याला सोडणार नाही. मी सूड तर घेणारच होतो सर. शपथ घेतलेली मी. काय फायदा झाला? तुझी मुलगी तुला परत मिळाली का? सुडाच्या भावनेत तू एकाचा जीव घेतलास आणि स्वतः बनलास शिक्षेस पात्र. कायदा तुला क्षमा नाही करणार. तुला कठोरात कठोर शिक्षा होईल.